पुणे विभागानंतर पश्चिम महाराष्ट्रानंतर आपण जाणार आहोत संभाजीनगर विभागामध्ये। नगरपंचायत आणि नगर परिषदेचं बिगुल वाजल्यानंतर संभाजीनगर विभागामध्ये 52 ठिकाणी हा सामना होणार आहे, या निवडणुका होणार आहेत। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 7, बीडमध्ये 6, धाराशिवमध्ये 8 ठिकाणी निवडणुका होतील, हिंगोलीमध्ये 3, जालन्यामध्ये 3, लातूरमध्ये 5 ठिकाणी निवडणूक होणार आहे, तर नांदेडमध्ये 13 आणि परभणीमध्ये 7 ठिकाणी निवडणुका होणार आहेत। आणि आपण बघतोय की खरं तर संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता आणि शिवसेनेच्या फुटीनंतर ह्या निवडणुका होत आहेत आणि सगळी समीकरणं वेगवेगळी असणार आहेत। काय महत्त्वाच्या नगरपंचायती नगर परिषद आहेत ते जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात। विशाल करोळे छत्रपती संभाजीनगरवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। विशाल, आपण बघतोय की आता जसं चंद्रकांत म्हणाले की बऱ्याच वर्षानंतर या निवडणुका होत आहेत आणि त्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी तर आहे। संभाजीनगर विभागामध्ये साधारणतः मराठवाड्यामध्ये किती नगर परिषदा नगरपंचायती ह्या मोठ्या आहेत, अटीतटीच्या होऊ शकतात आणि आता पक्ष राष्ट्रवादी फुटलेले आहे, पण संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। शिवसेनेच्या फुटीनंतर होणाऱ्या निवडणुकीकडे कसं बघितलं जातंय मराठवाड्यामध्ये संपूर्ण? संदीप, अगदी खरं आहे। खरं तर हा मराठवाडा संपूर्ण शिवसेनेचा बालेकिल्ला होता। शिवसेनेच्या सगळ्यात जास्त नगरपरिषदा आणि नगरपंचायती इथं होत्या, मात्र आता शिवसेनेचं विभाजन झालेलं आहे आणि शिवसेनेच्या विभाजनानंतर विधानसभा निवडणूक जरी झाली असली तरी स्थानिक लेवलवरची निवडणूक, जी कार्यकर्त्याची निवडणूक म्हणतो, ती पहिल्यांदाच होते। त्यामुळं आता इथं काय होणार याची उत्सुकता आहे। ज्या पद्धतीने दोन्ही शिवसेना एकमेकांवर आरोप करतात, उद्धव ठाकरे गटाचं स्पष्ट म्हणणं आहे की नेते मंडळी तिथे गेली मात्र स्थानिक कार्यकर्ते आमच्यासोबत आहे, त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये कोण खरं आहे हे आम्ही दाखवून देऊ। तर शिंदे गट सातत्यानं टीका करते की विधानसभेमध्ये तुमचा पराभव केला आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा तुमचा पराभव करणार, त्यामुळं दोन्ही शिवसेना निश्चितपणे आमने सामने असणार आहे। संदीप, दुसरी एक महत्त्वाची म्हणजे या निवडणुकीची एक गंमत सांगतोय। आतापर्यंत या निवडणुका वार्डप्रमाणे व्हायच्या, मात्र यावर्षी या निवडणुका आता प्रभाग पद्धतीनं होणार आहे। म्हणजे कुठं 2 प्रभाग असतील, कुठं 3 प्रभाग असतील आणि थेट नगराध्यक्ष सुद्धा जनतेतून निवडून दिला जाणार आहे। म्हणजे एका मतदाराला किमान 3 ते 4 वेळा मतदान करावं लागणार आहे किंवा 4 मतदान करावे लागणार आहे। या सर्व परिस्थितीत प्रभाग रचनेच्या निवडणुकीला पाहता एक मतदार एका पक्षाला एका प्रभागामध्ये, दुसऱ्या पक्षाला दुसऱ्या प्रभागामध्ये आणि नगराध्यक्ष पदासाठी तिसऱ्या माणसाला मतदान करेल का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळं आतापर्यंत ही निवडणूक पॅनलवर लढल्या जात होती, पॅनलचा जोर असायचा, मात्र आता पक्षीय पद्धतीला कुठंतरी बळ मिळेल अशा पद्धतीचं हे चित्र आहे। आणि त्यामुळं या निवडणुकीचं एक गमक म्हटलं जातं की जिथं सत्ता आहे तिथं जास्तीत जास्त नगरपरिषदा आणि नगरपंचायती निवडून येतात, तर मग सत्ताधाऱ्यांकडेच हा कल झुकणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यानं कौल दिला होता तो महाविकास आघाडीला, सगळ्यात जास्त खासदार त्यांचे निवडून आले होते, मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये हा कल महायुतीला देण्यात आला आणि सगळ्यात जास्त जागा भाजप आणि शिंदेसेनेच्या निवडून आल्या। आता ही तिसरी निवडणूक आहे। खरं तर ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, कार्यकर्त्यांचा संपर्क असतो आणि त्याद्वारे हे सगळं निवडून येत असतं, मात्र स्थानिक आमदार आणि स्थानिक खासदार याचा निश्चितपणे फरक पडतो, निश्चितपणे प्रभाव असतो। आता नगर परिषदमध्ये 5 वर्षापासून निवडणुका झाल्या नाही, त्यामुळे तिथल्या स्थानिक नेत्यांचा तर प्रभाव नाही, मात्र आमदार खासदारांचा निश्चितपणे प्रभाव पडेल आणि त्या दृष्टीनं सुद्धा या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहे। खास करून संभाजीनगरमध्ये दोन्ही शिवसेना आमनेसामने येणार आहे आणि संभाजीनगर हा शिवसेनेचा गड मानला जातो। हा गड कोण सर करणार की भाजप मुसंडी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अगदी विशाल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय संभाजीनगरमध्ये सुद्धा आता अटीतटीच्या निवडणुका होणार आहेत आणि कोण बाजी मारतं ते बघणं महत्त्वाचं ठरणार।